मागच्या व्हिडिओमध्ये आपण इंट्रोडक्टरी पार्ट बघितला आहे फायनान्शियल प्लॅनिंग या 4th चॅप्टरचा. आता प्रॅक्टिस सेट 4.1 आपण बघूया. मागच्या व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे GST जी टोटल आहे ती SGST आणि CGST अशा 2 भागांमध्ये इक्वली डिवाईड होते. म्हणजे जर टोटल GST जर 18% असेल म्हणजे 18% असेल तर 9% SGST आणि 9% CGST असं इक्वली डिवाईड होते. तोच आता आपण बघूया. एक्झरसाइज आपण 4.1 बघूया. पहिला सम, पवन मेडिकल सप्लाईज मेडिसिन्स ऑन सम मेडिसिन्स. GST रेट दिलेला आहे 12%. देन व्हॉट इज CGST आणि SGST. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे जर टोटल GST 12% असेल तर CGST इज इक्वल टू हाफ ऑफ टोटल, आणि तसंच SGST सुद्धा हाफ ऑफ टोटल GST. म्हणजे अशा टाईपचे सम्स एक्झाममध्ये आले तर लॉटरीच आहे ते, पण जास्त करून MCQमध्ये येऊ शकेल. आता याच एक्झरसाइजमधला दुसरा सम, ऑन सर्टन आर्टिकल इफ रेट ऑफ GST इज 9%. CGSTचा रेट 9% दिला आहे आणि SGST आणि GSTचा रेट विचारला आहे. आता मगाशी आपण बघितल्याप्रमाणे CGST आणि SGST दोन्ही इक्वल असतात. सो फर्स्ट काय येईल, ॲज CGST इज इक्वल टू SGST, सो SGST इज इक्वल टू 9%. आणि सेकंड पार्ट कसा लिहिणार, आणि जो हा मेन GST आहे इट इज ऑलवेज डबल दॅन CGST और SGST. GST इज इक्वल टू 2 into 9, so it is 18%. तिसरा सम बघूया. MS Real Paint sold 2 tins of Lusher paint and taxable value of each tin is ₹2800. If rate of GST is, total GST दिला आहे तर 28%. Find CGST and SGST in tax invoice. आता पहिल्यांदा काढायचं आहे आपल्याला CGST. CGST जर टोटल GST 28% असेल तर त्याच्या हाफ म्हणजे CGST असेल 14%. सो 14% ऑफ 5600. आता 2 आयटम्स आहेत आणि इच आयटमची कॉस्ट म्हणजे टीनची कॉस्ट आहे ₹2800. 2 into 2800 5600. आपल्याला ज्यावेळी GST आपण काढतो आहे हा आपल्याला टोटल अमाऊंटवरती काढायचा आहे. 20% म्हणजे 40% म्हणजेच 40/100 ऑफ म्हणजे इंटू 5600. 0 कट 56 into 14. ते जर केलं आपण आन्सर येतं ₹784. सेकंडचं CGST इज इक्वल टू SGST. सो SGST इज ऑल्सो इज इक्वल टू ₹784. सेम आहे. टोटल GST जर काढायचा असेल तो विचारलेला नाही आहे तर त्याला फक्त काय करणार आपण, या दोन्हीची ॲडिशन करणार. GST इज इक्वल टू CGST प्लस SGST एवढंच करायचं आहे. आता पुढं जाण्याच्या आधी एक रिलेशन बघू आपण. जी टोटल प्राईज असते म्हणजे कोणतंही गोष्ट आपण ज्यावेळी एखादी विकत घेतो आहे बाजारातून तर त्याची जी किंमत असते
ती त्या वस्तूची टॅक्सेबल व्हॅल्यू आणि प्लस जी एस टी असं ॲड करून दिलेली असते. सो प्राईज इज इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस जी एस टी. आता फोर्थ सम जे आहे, द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ रिस्ट वॉच बेल्ट इज ₹586. रेट ऑफ जी एस टी इज 18%. देन व्हॉट इज प्राईज ऑफ द बेल्ट फॉर द कस्टमर. आता इथं टॅक्सेबल व्हॅल्यू ₹586 दिलेली आहे. रेट ऑफ जी एस टी 18% आहे आणि प्राईज विचारलेली आहे. आपला फॉर्म्युला प्राईज इज इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस जी एस टी. द टॅक्सेबल व्हॅल्यू आहे जी एस टी. प्राईज इज इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू आहे 586 प्लस जी एस टी आहे 18%. 18% ऑफ टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजेच 586 प्लस 18% म्हणजेच 18/100 ऑफ मल्टिप्लिकेशन ऑफ टॅक्सेबल व्हॅल्यू 586. सो 586 प्लस हे जर आपण कॅल्क्युलेट केलं तर ते निघतं 10/48 आणि हिची जर ॲडिशन केली आपण ती व्हॅल्यू होते 691 प्लस 691.84. आता याच्या पुढचा जो पार्ट आहे 5th, 6th आणि 7th सम हे आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघू.